तुझे बांधव आपले तिथे आहेत, तर त्यांना आपण त्या ठिकाणी अन्नदानाची मदत त्या ठिकाणी करू म्हणून त्या ठिकाणी आमचे आदरणीय सभापती प्रशांत आप्पा असतील, आम्ही आमचे सर्व बाळासाहेब असतील, सर्व सहकारी असतील, एक आव्हान केलं आणि दिंडोरी तालुक्यामधनं अतिशय उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला। आणि त्या ठिकाणी आपण बघताय की 5-6 पिकअप त्या ठिकाणी संपूर्ण पाण्याच्या असतील, पोळ्या चपात्यांच्या असतील, भत्त्याचे पॅकेट असतील, ही सगळी अन्नदानाची सामुग्री घेऊन आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात त्या ठिकाणी समाजाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी मुंबईला जातो आहोत। दरम्यान मराठा आंदोलकांचा मुंबईतील रस्त्यांवरती आता ठिय्या पाहायला मिळतोय। फॅशन स्ट्रीट परिसरामध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली। फॅशन स्ट्रीटवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। मराठा आंदोलकांनी सीएसएमटी परिसरामध्ये ठिय्या मांडल्यानं आता सध्या फॅशन स्ट्रीट परिसरामध्ये वाहतूक कोंडीचा सामना मुंबईकरांना करावा लागतोय। मुंबईकरांची मोठी गैरसोय या ठिकाणी होतीये। दरम्यान लोकशाही मार्गानेच आंदोलन करावं, पंकज भोयर यांनी आता मराठा आंदोलकांना आवाहन केलेलं आहे। याबाबत आता गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। दादा काय सांगेल, एकंदरीत जर बघितलं असेल तर मनोज जरांगे आपल्या मागण्यावर ठाम आहेत, मुंबई सोडायला ते जात नाही। आणि आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते उद्रेक मराठा समाजांच्या वाढलेला आहे, कसं बघताय याकडे? नाही, आपल्या माध्यमातून आंदोलकांना सरकारच्या वतीने आमचं हेच आवाहन राहील की आंदोलन आपल्या मागण्यांकरता करणं हे काही चुकीचं नाही। लोकशाहीच्या माध्यमातून लोकशाहीच्या मार्गाने निश्चितपणे आंदोलन त्या ठिकाणी झालं पाहिजे, परंतु हे आंदोलन सुरू असताना याचा सर्वसामान्य लोकांना कुठेही त्रास होता कामा नये। सरकार हे सगळ्यांना न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे। मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राची अशी मागणी एकंदरीत मनोज जरांगेची आहे। टेक्निकल बघितलं असं कुठेच नाही प्रवेश, मग अशा असताना सरकार काय आपली भूमिका घेणार? हीच भूमिका सरकारची आहे की अशा पद्धतीचं आरक्षण देण्यात यावं की जे त्या ठिकाणी कोर्टामध्ये टिकेल। सरसकट अशा पद्धतीची मागणी कोणी करेल आणि ती पूर्ण केल्यास कोर्टामध्ये जर का आरक्षण टिकलं नाही तर त्याला कुठेही त्या ठिकाणी अर्थ होणार नाही। आपण जर बघितलं असेल मोठ्या प्रमाणात लाखो मराठा बांधव मुंबईकडे आलेले आहेत, त्यांना जर जेवणाची पूर्ण व्यवस्था आहे, अनेक महायुतीतील नेते सुद्धा त्यांच्या मंडळाला भेट देत आहेत, समर्थन देतात। अशा वेळी काय वाटतं, कोण रसद पुरवत आहे? नाही, काही ठिकाणी त्या ठिकाणी काही मंडळींनी त्यांच्याकरता व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलेला आहे। लोकांची दुरवस्था होऊ नये याच्याकरता असा प्रयत्न करण्यास त्या ठिकाणी काही हरकत नाही, परंतु आंदोलनकर्त्यांनी देखील विचार केला पाहिजे की आपल्या व्यतिरिक्त देखील इथे काही स्थानिक लोक राहतात, अनेक भगिनी आहेत की जे दैनंदिन जीवन आहे, विद्यार्थी आहे, त्यांचे शाळा कॉलेजेस आहे, नोकरदार वर्ग आहे, त्यांना नोकरीवर यायचं आहे, लोकलनी अपडाऊन करायचं आहे। हे आंदोलन सुरू करत असताना असं सर्वसामान्य लोकांना त्रास होणार नाही याची काळजी आंदोलकांनी घेतली। रसद पुरवणारे कोण, महायुतीतले आहेत की मग महाविकास आघाडीतले? रसद पुरवणारे हे कोणी असले तरी योग्य गोष्टीकरिता योग्य मदत त्या ठिकाणी केली पाहिजे। हे होते आपल्यासोबत पंकज भोयर।